नाही, पण थोडीशी पावसाने हजेरी लावलेली आहे. थोडासा नॉर्मल असा पाऊस झालाय बघा. मस्त असं छान वातावरण झालंय पावसाचं, बघून घ्या. आणि सकाळी सकाळी लवकरच छान मस्त असं आभाळ आलंय, मस्त असं वातावरण झालेलं आहे. हा बघा, असं थोडासा नॉर्मल, लई पण नाही पण नॉर्मल झालाय, म्हणजे झालाय. आणखीन कामं भरपूर बाकी, आणखीन बरेच काम आहेत. पण आता काय झालं, पाऊस आला थोडासा, म्हटलं चला संध्या याय नका, येऊन द्या. आता तुम्हाला धावते मुक्त गोठ्यामध्ये आपल्या कसं काय केलंय स्वच्छ. पावसा पाण्यामुळं सारं शेणखत गोळा करून बिरून घेतलंय व्यवस्थित, जिथली तिथं घाण नको व्हायला. त्या दिवशी बघितलं ना तुम्ही, किती अशी भरपूर अशी घाण झालती. म्हणलं म्हणून चला आपलं काय करू, थोडक्यात थोडकं आहे तोपर्यंतच गोळा करून घेऊ. पाऊस आला की इतकं छान वाटतं कोंबड्यांना ना, कोंबड्यांसारखी मज्जा कुणाचीच येत नाही. किडा मुंग्या खायला लगेच पाळत सुटत्यात. इकडे बघा, मस्त असं बघा शेणखत गोळा करून संपूर्ण स्वच्छ करून घेतलेलं आहे. पावसाच्या शिपक्यात मस्त वाटतंय. बघा असं गोळा करून घेतलंय, जास्त काही वरती दावत नाही. गाई उभा आहे तिथं, वियाल झालेली गाई हे गोळा केले. हो का, पूर्ण स्वच्छ करून घेतलंय. रोजची रोज आहे ना. आता ही शेणखत सकाळच्या पारी रोजची रोज उचलून घेतो, उचलून टाकलं म्हणजे भनभन राहत नाही. रोजची रोज आपलं उचलून टाकायचं म्हटलं. बघा मस्त रिमझिम 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 पावसाने छान लावलंय आज. इकडं मुरगासाचे भोतबीत झाकून बिकून घेतलंय, समजा जिथली तिथं व्यवस्थित. मस्त असं वातावरण पण छान झालंय. कसं असतं वातावरण चांगलं झालं ना, प्रसन्न वाटतं. झाडा झुडपांना 2-3 दिवस, जवळजवळ मला वाटतं 4 का 5 दिवस इतकं वारं सुटलं होतं की प्रमाणाच्याच बाहेर वारं सुटलं होतं. म्हटलं आता काय पावसाचं खरं नाही, जरा अवघडच कंडिशन दिसतंय ह्या. पण चला, वरच्याला काळजी असते सर्वांची. एवढी जनता त्याला सांभाळायची म्हणल्याच्या नंतर त्याला काळजी असणारच आहे ना. पण आला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि ह्या मुक्या प्राण्यांच्या पण आशीर्वादाने मस्तपैकी छान असा पाऊस आलेला आहे. लय पण नाही, पण थोडा का होईना असा थोडासा आला ना तरी माणसाला समाधान लागते. चला आता परत मोर्चे धावते. कामं काय चाललीत काय नाही, भरपूर अशी कामं बाकी. चला परत छान वातावरण झालेलं आहे. पाऊस पण झाला, आता छानपैकी पाऊस झाला, म्हणजे एक बऱ्यापैकी असं भरणं झालेलं. इतका मस्त पाऊस झाला. आणि आपले सकाळी झाडं आलेले आहेत बघा, आणि लावाय पण सुरुवात केली. जसा जसा वेळ भेटन तसं तसं लावून घ्यावं म्हटलं. बघा ही नारळाचं झाड, ही शेणखत घेऊन आले मी आणि झाडं लावायला चालू झाले. या छान मस्त असं बघा, सीताफळीला तर इतके छान सीताफळ आलेत ना. घरचे झाडं आणि घरचे फळं असल्याशिवाय मनसोक्त खायला भेटत नाही. मेन म्हणजे डाळींचं इकडं लावायची धावपळ चाललेली. इकडं बघा, ही मी माळवं लावलेलं, ही आहे भेंडी. ही मस्त असे मुळे येत ना, इतकं म्हणजे प्रमाणाच्याच बाहेर. इकडे बघा, हात लावायला बी काय अडचण नाही. आमच्यावरती लिंबू डाव हो का, कापून बिपून. आणि आम्ही आता नारळ लावतो. इकडं रस्त्याला आहेत आम्ही, कॅनेलच्या कडेला, आणि आम्ही एकटोच आहेत, बाकी कुणीच नाही. पण असं लिंब कापून टाकलेत आमच्याकडं. काय झालं, आता गुरांचे कामं बिमं आवरले आणि पाऊस झाल्याच्या नंतर दाजी म्हणले झाडं लावू. म्हणलं लावा. तर महाग आले, तर तिथं साईडला उकरताना पडलेलं होतं बघा ना. ही लिंबू आता तुम्हाला लावलं, ही लिंबू काही टाकते तर किती अवघड आहे. मला तर ना आच्छामच लागती परमेश्वर. आणि पण असं केल्याने आम्हाला काहीच फरक पडत नाही. रिअलमध्ये सांगते, असं केल्याने आम्हाला काही सुद्धा फरक पडत नाही. किती लिंबू डाव करून द्या, नाही तर कसलं डाव करून द्या, काय सुद्धा अडचण नाही. आमच्या मागं बाळू मामा आहे, आणि बाळू मामाचा आमच्या संघ मस्तपैकी चांगलं साथ आहे आम्हाला बाळू मामाची. त्याच्यामुळं काय ते बाळू मामाचा कंपल्सरी आशीर्वाद आहे. आणि मस्त असं छान आहे ना, खरोखरच आहे. मनापासून भक्ती करा, कुठंच कशाची कमी पडत नाही. देव पाठीमागा असला ना 100% सहकार्य खरं फक्त मनामध्ये छान मस्त अशी भावना ठेवा. मनामध्ये भावना ठेवली ना, कुठं सुद्धा काही सुद्धा होत नाही.
रिअलमध्ये सांगते कसं असतं, पण त्याने आम्हाला काहीच फरक पडणार नाही. रिएटिव्हमध्ये सांगते. आमच्या तर डोक्यात बी नव्हतं, मनात नाही. आम्ही उगा झाडं लावायला गेलो, बघितलं म्हणून बघितलं. नाही तर आम्ही तरी कशाला जातो बघायला, आणि कशा डोक्यात पण नसतं आमच्या, असलं मनात बी नसतं आणि ध्यानात बी नसतं. पण मी आता छानपैकी असं सहज म्हणलं व्हिडिओ बनवावं आता. व्हिडिओ बनवावं आता मस्तपैकी. आता झाडं लावायच्यात म्हटल्याच्या नंतर. पण तेवढं हो, तिथं बाका उकराय गेले की तिथं मोकळ्या जागेमध्येच गावलं. नाही तर आम्ही तरी कशाला पाहितलं असतं, कधीच नाही ना. आम्हाला असलं कधी आवडत पण नाही मेन म्हणजे. माझ्या तर डोक्यातनं मुंग्याच निघायला लागल्या. शपथ लईचा विचार करायचा जोगीच गोष्ट आहे. दमानी उकर इकडं आणि लिंबू कापून खातो. लईच अवघड आहे लईच. आता शेणखत संपलंय, शेणखत घेऊन येते, शेणखत लावू आणू. बघा बोलायचं सकट डोकं बंद पडलंय, हँग झालं डोकं. बोलावा काही नाही काय ती सकट बंद झालं बंद. चक्कूचे 2 आणलेत, 6 नारळ आणलेत आणि 2 आंब्याचे आणलेत. इकडं बघा पडलेत खाली भरपूर. असं वारं होतं काय सांगायलाच नको, प्रमाणाच्या बाहेर. मस्त असं पण लय छान पाऊस झाला भरण्याजोगा. एक लय म्हणजे लय मस्त झाला. काय झालं तिकडं तुळस होती बघा ना, तुळस ना पूर्ण हीच झाली. दुसरे आणून लावावं लागेल. तुळस लावली या कुंडीमध्ये. एकदम मस्त असं छान फुलाचं झाड लावले. गाय बांधलेत आतमध्ये मस्त अशा चारा खाण्यासाठी. आमच्या गायींना काही होत नाही. आमच्या गायी पण मालकावाने खरोखरच खंबीर येतं. मेन म्हणजे रिएटिव्हमध्ये बघा सकाळीच धावलंय तुम्हाला गोठ्यामध्ये कसं काय होतं आणि आता कसं काय झालंय बघा. लय म्हणजे लय अवघड आहे लय. अरे बापरे लय शिरलंय. घेते आता शेणखत. हा बघा मस्त तिकी भरून झाडांना टाकलं ना एकच नंबर आहे. एक म्हणजे एक नंबर. चला आता घेऊन जाते अगोदर दाजींकडे तुमच्या. पातच टाका. कुत्र्याने लय त्रास दिला. ह्या बघ कसं उकारतंय. लिंबूने खालीच राहीन. ही इकडून ही माझा ढाळायच्यात. फळ संपून द्या ना. फळ संपल्यावर आता ढाळायची फळ संपल्यावर ढाळा ना व आताच कुठलं ही काढायची. हे येलाय का कशाचा तो तोडून टाका. दुसरा येला आल्या मग तो दुसरा येर राखू आपण. दुसरा काय गेवड्याचा त्याच्या उद्याच्याला लाकडं काढायची शेवग्याची हा आणि तिकडे पुढे लाकडं लावायची. ही शेवगा बी काढून टाकायचा. कवा आत्ता लगेच. आता नाही आता नाही. हा मी म्हणलं यंदा दाबा अजून थोडं. यंदा साल हाय आपल्याला राहून द्या. दुसरा यूज तर नाही मग दुसरा आल्याच्या नंतर काढू. काय असं ना काय करायचं. हाणून पडलं जाळी वाढायची. जा काम पूर्ण करायची. पकड निकट करावं लागेल. आता फळ नसतं ना ह्या दिवसात. हा फळ लागतं. थोडं थोडं शेंड कट करायचं. तसली कातर आणायची आपल्याला कटाई करायची. होतंय वय बघू मोहरा मागाय ना. ही पटांगण पण मोकळं राहिलं ना ह्याच्यात मस्त अशी बाग करू छोटी अशी एवढी. म्हणजे फुलांची झाडं लाव एवढ्या महाग मोहरा. आत्ताच नाही नियोजनद्वारे आत्ताच करून काय करायचंय. एखादा ही लावा की त्याला. हा वाकडं झाड बसलं की वाकडच होतं मग. आता दुसरं लावायचं नियोजन. हा तर एक मस्तपैकी असा आंबा लावलेला आहे. आणि हे आहे आपलं पहिलं वांग्याचं झाड. ड्रीप आहे आणि ड्रीप खाली ही बघा मस्त ड्रीप. आणि हे बघा वांगे वांग्याच्या झाडाला बघा कस काय मस्त मस्त वांगे आले. तर लई छान वांगे हो का. लई वांगे लागलेत लई. एकच नाही अजून बरीच झाड आहेत तिकडे पलीकडे. आणि हे आहे चाफा. आणि हे आता नवीन आंब्याचं लावले. आणि हे मस्त असं छान ड्रीप केलेलं आहे. काय म्हणलं मोहरं मागं हे काढता येईल. आंबा होईन फळाचा खायला. आणि ह्याच्या पलीकडच हे नारळ आहे.
नारळाला भरपूर अशी अडचण झाली. ते नारळाच्या पलीकडलं ती तोडून काढायचं एक का तर लईच म्हणजे लई अडचण झाली. पण चला राहिलंय तेव्हा राहून द्या म्हणलं. कसं वाऱ्या कावदानाचा बराच सपोर्ट असतो मस्तपैकी. चला आता बघू गायींकडलं काम. धारा काढून घ्यायचे तर इकडं बा मस्त असं पाण्याने छान कुंड्या बिंड्या भरून घेतलेल्या आहेत. गोठ्यामध्ये तर सकाळी कसं होतं ना आता कसं झालंय काय सांगावं.